निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठक आज आमदार अमोल खताळ यांनी घेतली आहे। संगमनेरमधील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे, असा आदेश जलसंपदा विभागाला आमदार खताळ यांनी दिला आहे। निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांमुळे अनेक गावात पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचाही जलसंपदा विभागाच्या वतीनं सर्वे करून त्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिलं जाईल। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेर मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला। घुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निळवंडे कालव्याच्या कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला। या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ राणे, राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमाशे, अभियंता शेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, अमित नवले, कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अमोल कवडे यांसह कालवा विभागाचे अधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या। अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे, प्रत्येकाचं समाधान होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आदरणीय साहेबांच्या ज्या सूचना येतात त्यानुसार आपण काम करत असतो। निळवंडे उजवा डावा याच्यातून आता बरेचसे गावं वंचित बी राहिले, काही आपल्याकडं आडाळामुळं काही ते गावं राहिलेले ते निळवंड्यात धरले गेलेले नाहीत। भोजापूर चारी एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न यापूर्वी झाला होता, त्यात काही यश आलं नव्हतं। त्यामुळं तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे। या जलसंपदा विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्या नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली आणि जशी जबाबदारी आली तशी बघा कालव्यावरती लोखंडाचे पूल सुद्धा बसले। तुम्ही ज्या ज्या सूचना दिल्या गेल्या त्या प्रत्येक वेळेस झालं। 3 TMCच्या आसपास पाणी या दोन्ही याच्यातून गेले कित्येक दिवस होतं। म्हणजे शेतकऱ्यांनी शेवटी आग्रह केला मंत्री महोदयांना आमच्याकडे का आता थांबवावं लागेल, पाणी बंद करा। त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा आपला प्रयत्न राहील। संगमनेर विधानसभा मतदारसंघ असेल, तालुका असेल, प्रत्येक भागात पाणी पोहोचलं पाहिजे त्या दृष्टीने साहेबसुद्धा प्रयत्न करताय। आपल्या जलसंपदा विभागाची टीमसुद्धा अहोरात्र त्यासाठी प्रयत्न करते। ज्या ज्या भागात आपण जातो, मी आमदार झाल्यापासून मागील 1 वर्षामध्ये खूप मागण्या आल्यात। मागण्या एवढ्या आहेत आणि आपला बी प्रयत्न आहे सकारात्मकतेने घेऊन आपण त्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो। पण ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली तर मी प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत जाऊन आलो आहे। निवडणुकीच्या आधी पोचलो होतो, पण त्यावेळेस आपल्याला काही अडचणी होत्या। निवडणुकीनंतर तर आज आपल्याकडे ते अधिकार बी आल्यामुळं आज आपल्याला काही गोष्टी अंमलात आणण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आहे। जसं अमितनी सांगितलं, मालदाड गाव असेल, तुमचं बाजूचं सायखिंडी असेल, मेंढोण असेल, वेल्लाळा असेल, कर असेल, या भागामध्ये पाणी पिण्याची सुद्धा आज परिस्थिती नाही आहे तिथं। परंतु राजकीय द्वेषातून म्हणा किंवा कशा पद्धतीने हे लोक पाण्यापासून वंचित ठेवले गेले होते, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे जशी मागणी आली, माझ्याकडे मागणी आली, तशी आपण या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगायला आपल्याला आनंद होईल का मालदाड असेल, सायखिंडी असेल, मेंढोण, वेल्लाळा, करे, चन्नापुरी असेल, हिवरगाव पावसा असेल, सावरगाव तळ असेल, दिग्रस असेल, कोळवाडे, मालुंजे, शिरपूर, चिंचोली गुरव सुद्धा सिरप या भागामध्ये जिथं जिथं सर्वे करण्याच्या सूचना दिल्या होत्या ते सर्वे झालेत आणि लवकरात लवकर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या उपस्थितीतच त्या कामांचा सुद्धा आपण शुभारंभ केला। त्यामुळं पाणी देण्याचं पुण्याचं काम असतं हे आपल्या जुने लोक सांगतात, पाणी देणं म्हणजे पुण्य असतं आणि हे भाग्य खरंच आदरणीय साहेबांच्या आणि माझ्या नशिबाला आलंय। त्यामुळं माझा सुद्धा प्रयत्न जे निवडणुकीच्या आधी आपण शब्द दिले होते
ते सगळे आपण पूर्ण करतो. पाण्याचा सुद्धा आता तुमचा झाला इथला उजवा डाव्याचे जे वंचित गावं राहिलेत, आता आमचे निमगावचे अशोकराव कानोडे, सावरचोळचा आमचा सागर म्हणला, भागवत आहे, ते सुद्धा सर्वे करण्याच्या त्यांना आता सूचना दिल्या आहेत. ते सुद्धा सर्वे लवकरच होतील. त्यामुळं काय आहे, नुसते सर्वे करून बी आपण थांबणार नाही. आता तुमची बी जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. हे जे काम होतंय, जिथं जिथं सर्वेला टीम आली तिथं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना गेल्या होत्या, त्यानुसार बघण्यात आलं आणि काम करायचंय म्हणून हे सर्वे झाले. त्याच पद्धतीने मध्ये साकूरपाटा भागामध्ये स्वतः साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रम घेतला, सर्वेक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. तिथं बॅरेजेस जे आहेत ते 2 बॅरेजेसचा असेल आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जे काही गावं तिथं राहिले होते त्यावेळेस आपण हे कार्यक्रम घेतल्यानंतर सुद्धा तुमची चौदरवाडी असेल, दरेवाडी असेल, अजून काही वाड्यावस्था राहिल्या होत्या तर त्या सर्व त्याच्यामध्ये घेण्यात आल्या आहे. कालच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व त्यांची टीम सगळी जाऊन तिथं पाहणी केली. त्यातल्या काही ज्या सूचना झाल्या त्यात नाममात्र बदल करून लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागतंय. साहेबांनी तर त्यावेळेसच सांगितलं होतं, अधिकाऱ्यांनी सांगितलं 70-80 कोटी रुपये लागतील, तर साहेबांनी स्पष्ट सांगितलं 100 कोटी रुपये लागून द्या, मी 100 कोटी रुपये द्यायला तयार आहे. त्यामुळं साकूरपाटा भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सुद्धा निश्चित मार्गी लागणार आहे. त्यामुळं इतक्या वर्षापासून राहिलेल्या गोष्टी आता पूर्ण होत आहे, परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी थोडा आता संयम धरून काम करावं लागेल. काय होतंय, सुरुवात झाली आहे. या सगळ्या गोष्टी किती किचकट, आता हा प्रोजेक्ट तुम्ही बघितला असेल तर 50-40 वर्ष निळवंड्याला गेले, परंतु आज आपल्या कार्यकाळामध्ये मी तेच सांगतो का आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाल्यामुळं आज आपला कुठलाही सामान्य कार्यकर्ता गेला, त्यांनी काही अर्ज दिला तर लगेच ते मार्गी सुद्धा लागतात. म्हणजे लोखंडी पूल दिले, काही ठिकाणी आता PDNचे सुद्धा कामं चालू आहेत, मोठ्या स्वरूपात चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत. त्यामुळं शेतकरी हिताचा निर्णय घेणारं आपलं महायुतीचं सरकार आहे. आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा असेल, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना निश्चित महायुती सरकार दुष्काळमुक्त करण्याचं जे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतलं आहे आणि त्याची जबाबदारी बघा खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं एक स्वप्न होतं आणि त्यांनी त्याला सुरुवात केली होती आणि ते काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होण्याचं भाग्यसुद्धा आपल्या नेत्यांना मिळालं. त्यामुळं आता हे जे बिरेवाडी, खरशिंदे, मांडवे, साकूर, चिंचेवाडी, जांभूळवाडी, ठाकूरवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, शिंदोडी, रणखांबवाडी, चौदरवाडी, कवटे, मलकापूर, दरेवाडी, शिंदोडी हे सगळे गावं साकूरपाटा भागातले घेतले. आता इथं भोजापूर चारीचं तर मागे आपण सुरुवात करून दिली. भोजापूर चारी बी जी निवडणूक चारी होती ती आता खऱ्या अर्थाने भोजापूर चारी झाली. त्यामुळं शेतकरी चारी झाली, शेतकऱ्यांना पाणी याचं मिळतंय. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये उजव्या डाव्यातून सुद्धा जिथं जिथं उपसा सिंचनच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. ज्या ज्या मागण्या आहेत प्रायोगिक त्याच्यावर आपण सुरुवात केली आहे, त्याचे सर्वे झालेत, ते सुद्धा लवकर सुरू होईल. जलसंधारण खातं सुद्धा आदरणीय संजय राठोड साहेबांकडे असल्यामुळं आपल्याला तिथं सुद्धा काही अडचण नाही आहे. तर जे छोटे 200 हेक्टरच्या आतमधील जिथं गरज आहे तर ते जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आपण या संगमनेर तालुक्यातील राहिलेल्या ठिकाणी सुद्धा ते कामं पूर्ण करणार आहे. त्यामुळं ज्या काही आजच्या आढावा बैठक झाल्यानंतर जी सर्व आपल्या शेतकरी असेल, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही तुमच्या सूचना आल्या त्या अधिकाऱ्यांनी नोट केलेल्या आहेत आणि निश्चित त्याच्यावरती काही ठिकाणी स्वतः अधिकारी 2-3 दिवसांनी जाऊन पाहणी करून तुम्हाला सगळ्यांना ज्या तुमच्या सूचना तक्रारी होत्या त्या पाहणी करून भेटतील तुम्हाला आणि त्यातून सकारात्मक निश्चित मार्ग निघेल. चिंचोली विरोधाचा सुद्धा जो प्रश्न होता, मला वाटतं की आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच, फक्त आता काही लोक तुम्हाला करतील थोडा उकसवण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना आता काम दाखवा. आपण कामातून दाखवलं पाहिजे. त्यामुळं इथून पुढं आपली जबाबदारी वाढलेली आहे. जे काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण संगमनेरमध्ये करतो, आता हे काम दाखवण्याची जबाबदारी आहे. साकूरपाटाची चिठ्ठी दिली, आमचा साकूरपाटावर मला गुलाब भोसले म्हणे, गुलाब भोसले तिकडे बी तुम्ही जरा जास्त होतं, परंतु आपल्याकडून मिळतंय
तर टप्प्याटप्प्याने काही गोष्टी होतील आणि निश्चित मला विश्वास आणि खात्री आहे का संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक गावाला सिंचनापासून कुठलंच गाव असं राहणार नाही का जिथं साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाणी देऊ शकलो नाही. त्यामुळं जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून निश्चित आपण पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करून पाणी देण्याचंच आपल्याला काही बाकीच्यांसारखे खूप वर्ष नाही लागणार. मला काय जी संधी दिली ना, आता मागचं काही उघडायचं नाही आपल्याला. जी संधी कशासाठी दिली? काम करायला दिली तर आता आपण प्रत्येक काम करतो. आज सकाळीच मातोश्री पानंद मुख्यमंत्री बळीराजाची योजना आहे, त्या योजनेची बैठक झाली. इथून पुढं ते सुद्धा ती समिती जी स्थापन झाली त्या समितीचं फक्त काम करताना कागदावरती कामाची पद्धत ठेवा, कामाचा फॉलोअप राहून द्या. आपल्या घरच काही कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का ज्या पद्धतीने चिवट पद्धतीने सूर्यभान नवले सर असेल, गुलाब असेल, हे राजाभाऊ असेल, एखादं काम घेऊन आले, अर्ज दिला तर तो पूर्ण होईपर्यंत फॉलोअप देतात. त्यामुळं निश्चित आजच्या सगळ्या चांगल्या वातावरणामध्ये आपली बैठक झाली, आढावा बैठक झाली. अधिकाऱ्यांना परत आता ज्या गोष्टी साहेब ज्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आहेत, शेतकऱ्यांच्या सूचना आल्यात, त्याच्यावरती लवकरात लवकर जिथं सर्व सूचना झाल्यात ते करा. जिथं रस्त्यांचे विषय आहेत, जिथं छोटे मोठे आहेत ते लवकर मार्गी लागतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा आपल्या सर्वांना तिथं पाणी पोहोचवण्याचं काम आपल्याला याच पंचवार्षिकमध्ये 2029च्या आतच पूर्ण करून आपण दाखवणार आहे. उपस्थित सगळ्यांचं आभार मानतो. निळवंडेच्या दोन्ही कालव्यांवरून मालदाड, सायखिंडी, मेंढवण, वेल्हाळे, करहे, चन्नापुरी, हिवरगाव, पावसा, सावरगाव, डिग्रस, कोळवाडे, मालुंजे, शिरापूर, चिंचोली, गुरव या भागांचा सर्वे करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्वे पूर्ण केला असून लवकरच जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे कालव्यावरून पाणी पुरवठा करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच निमगाव, पागाव व सावरचोळ परिसराचा देखील सर्वे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. केवळ सर्वे न करता प्रत्यक्ष पाणी देण्याचं काम केलं जाईल असं यावेळी आमदार अमोल खताळ यांनी ठणकावून सांगितलं. राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर.